नमस्कार मित्रांनो, मी आहे जयपाल काबरे. आज आपण पाहणार आहोत जिओग्राफीचे प्रश्न जे PSI मेन्स 2011 विचारलेले आहेत आयोगाने. तर पहिला प्रश्न आहे, पश्चिम बंगालमध्ये कोणते स्थान कोळसा खनिजासाठी प्रसिद्ध आहे? क्रमांक पहिला सिंगभूम, ऑप्शन क्रमांक दुसरा रानीगंज, ऑप्शन क्रमांक तिसरा आहे खेत्री आणि ऑप्शन क्रमांक चौथा आहे झरिया. याचा पर्याय उत्तर रानीगंज आहे. चॅनलवरती नवीन आहात तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने खालीलपैकी दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता? पर्याय क्रमांक 1 अहमदनगर, पर्याय क्रमांक 2 नाशिक, पर्याय क्रमांक 3 पुणे आणि पर्याय क्रमांक 4 सोलापूर. याचा पर्याय उत्तर आहे पुणे. आता प्रश्न तिसरा बघूया. महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? पर्याय पहिला सह्याद्री, पर्याय दुसरा सातपुडा, पर्याय तिसरा मेळघाट, पर्याय चौथा सातमाळा. याचं योग्य उत्तर आहे सातपुडा. आता बघूया प्रश्न चौथा. कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प टिंबटिंब येथे आहे. पर्याय क्रमांक 1 कराड, पर्याय क्रमांक 2 खापरखेडा, पर्याय क्रमांक 3 पारस, पर्याय क्रमांक 4 शिव समृद्धम. आता प्रश्न 5 बघूया. खालीलपैकी कोणती जलसिंचन योजना औरंगाबाद जिल्ह्यात आहे? हिराकुंड, जायकवाडी, कोयना, भाकरा नागल. याचा पर्याय उत्तर आहे जायकवाडी. आता प्रश्न 6 बघूया. सन 1969 320 मेगाहॉट क्षमतेचे पहिले अणुऊर्जा केंद्र डॅश डॅश येथे स्थापन झाले. पर्याय क्रमांक 1 नरोरा, पर्याय क्रमांक 2 रावत भाटा, पर्याय क्रमांक 3 तारापूर, पर्याय क्रमांक 4 कल्पकम. आता प्रश्न 7. महाराष्ट्रातील कोणते ठिकाण स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध आहे? महाबळेश्वर, रत्नागिरी, नाशिक आणि नागपूर. याचा पर्याय उत्तर आहे पहिला महाबळेश्वर. तर मित्रांनो, हे होते 7 प्रश्न जे आयोगाने विचारले होते PSI मेन्स 2011. तर मित्रांनो, आपण असेही टॉपिक वाईज प्रश्न घेऊन येणार आहोत जे आयोगाने विचारलेले आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. लगेच भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.